तर पाहूया मेगा फायनलला होते थोड्याच वेळात सुरुवात. या स्पर्धेत मात्र प्रमुख पाहुणे म्हणून लाभले गेले. आपण पाहू शकाल याच परिसरातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व पालघर जिल्हा आपण पाहू शकाल कुंदनजी संके साहेब, त्याचप्रमाणे कुंभवली ग्रामपंचायत सरपंच तृप्ती कुंदन संके मॅम, त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल कुंभवली शाखा प्रमुख सूर्यकांतजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचे सुद्धा करूया आपण वेलकम. तेव्हा मेगा फायनल रंगते. या ठिकाणी मात्र दोन संघ आपण पाहू शकाल आमने सामने. एका बाजूला पाहायला मिळेल तो म्हणजेच SR वॉरियर्स, तर त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल निया स्ट्रायकर्स. दोन संघामध्ये कलबीड लढत, कळवी झुंज पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज भाविक, त्याने मात्र केली मागच्या सामन्यात कमालीची गोलंदाजी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल बॅटिंग करताना आपण पाहू शकाल ओपनिंग प्लेअरच्या भूमिकेत एका बाजूला यश तर दुसऱ्या बाजूला भाविक. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय आणि पहिला चेंडू मेगा फायनलचा आलाय. इथे मात्र निर्धाव चेंडू. जेव्हा जेव्हा मेगा फायनलचा पहिला चेंडू निर्धाव आलाय तेव्हा मात्र मेगा फायनल खूप छान पद्धतीने रंगले आहे. हे आपण कित्येकदा पाहिलंय. आणि जेव्हा जेव्हा पहिला चेंडू मेगा फायनलचा आलाय स्क्वेअर चेंडू, तेव्हा मात्र त्या सामन्यात धावा जास्त बनल्या गेल्यात. इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय, किती धावापर्यंत रखला जाईल हे देखील बघण्यायोग्य असेल, कारण की 5 षटकांचा मेगा फायनल असेल ह्याची देखील नोंद घ्या. इथून मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झालाय. जिकडे मात्र एक धाव व्हायला हवी होती तिकडे 2 धावा झाल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय का, तर नाही. 2 धावा परिपूर्ण होते आणि इथे मात्र 2 धावेने संघाचा वैयक्तिक खाता उघडला जात आहे. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा थेट लाईव्ह प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून केलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन आपण पाहू शकाल अनुराग चव्हाण आणि सुमित आपण पाहू शकाल जे लाईव्ह स्कोरिंग अपडेट देताना पाहायला मिळत आहेत. असं मात्र कुंभवली ग्रामस्थ एक चांगल्या देखणी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. यावेळेला चांगला मनगडाद्वारे फ्लिक केलाय. चेंडू मात्र अडवला जाईल तोपर्यंत मिळेल 1 धावा आणि 1 धाव्याने सॅटिस्फाय होताना 2 फलंदाज. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर ऋषी पाहायला मिळत आहे, ज्याने मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. आणि तब्बल आपण पाहू शकाल यावेळेला फुल टॉस चेंडू आणि इनफिल्डला क्लिअर करत चेंडूला मात्र फेकून दिलाय. आणि हा येतोय फायनलचा पहिला चौकार 4 KPL फोर्स. धन्यवाद डीजे. यावेळेला चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि यावेळेला करणार नाही कोणतीही चूक. चौकारानंतर मात्र विकेट. एक तुम्हारी तो एक हमारी, सो सोनार की एक लोहार की. चौकी के जवाब विकेट से. आणि यावेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल भाविक. बॅक टू द डगआउट गॉन. धन्यवाद डीजे.
पाहूया पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर विकेट. अशा प्रकारे अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा आहेत फलकावर 7. अंतिम चेंडू पहिल्या षटकामधील नवीन फलंदाज मानस पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करेल समोर आपण पाहू शकाल ऋषी पाहायला मिळतोय. यावेळेला हलक्या त्याने कट केलाय. चेंडू मात्र गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना टीम SR वॉरियर्सची धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 1-8. तर पाहूया गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय गोलंदाज चिन्मय. त्याने मात्र सुंदर गोलंदाजी हाताळली. यावेळेला पहिला चेंडू हलक्या त्याने ढकललाय. एक धाव तर नक्कीच मिळेल. ऋषी चेंडूला अडवतोय तोपर्यंत एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने फ्लाय होते आणि तब्बल धावून पोहोचेल 9 आकड्यांवर. यावेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त दांड्या गुल फलंदाजच्या बत्त्या गुल. मात्र दुसरा विकेट तंबूच्या आसराला परतलाय. देऊया आपण डीजे विकीला संधी आणि ऐकूया एक सुमधुर गीत. यस डीजे. धन्यवाद डीजे. अप्रतिम गीत या ठिकाणी सादर केले आमचे डीजे ऑपरेटर डीजे विके यांच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फेडणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे. शिवाजी शि म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, महाराज म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेला जिकडे मात्र सामना आहे. आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावर 9 ही पाहायला मिळत आहे. एक चांगली स्पर्धा KPL 2024 आपण पाहतात. मेगा फायनल तमाम जोडलेल्या पाटी नेटवर्कच्या माध्यमातून YouTube श्रोतांचे पुनश्च एकदा करतोय हार्दिक स्वागत. यावेळेला डाऊन द लेग व्हाईट बॉल दर्शवताना पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरेश्वर पागदरे ब्रँड ऑफ दांडी, तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पुष्कर तांबोरे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 10 धावा फलकावर 10चा विचार केला तर प्रत्येक क्रिकेटरची मस्तकी मात्र झुकली जातात. काही खेळाडूने क्रिकेटर मात्र भारत सचिन रमेश तेंडुलकर सरांना पाहून क्रिकेटची सुरुवात केली. यावेळेला मात्र हलक्या त्याने ढकलण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत लेगबायच्या स्वरूपात एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या 11 फलकावर पाहायला मिळते. 11 नोव्हेंबर 2023 हा दिवस मात्र सुवर्ण अक्षराने लिहिला गेला, कारण वानखेडे स्टेडियमवर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा स्टॅच्यू उभारण्यात आला होता. जय शाह आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तो मात्र स्टॅच्यू उभारण्यात आला होता. तोच 11चा आकडा या ठिकाणी फलकावर केला जातोय. 11 रन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 11 धावा 2 बाद ही संघाची स्थिती पाहायला मिळते. SR वॉरियर्स प्रथम बॅटिंग करताना मेगा फायनल मध्ये आज मात्र खूपच उत्कृष्ट मैदान या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेला थोडासा आडव्या बॅटने खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफला मात्र चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. आपण पाहू शकाल धावसंख्या 1 ने फ्लाय घेते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 आकड्यांवर.
षटक क्रमांक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल चिन्मयने मात्र इम्प्रेस केलाय KPL 2024 मध्ये. यावेळेला आपण पाहू शकाल थोडंसं रचनात्मक क्षेत्ररक्षण लावत असताना जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल. त्याचप्रमाणे लॉंग ऑफ तट्ट्यासारखं जर पाहिलं तर फाईंग स्लिप पाहायला मिळते. त्याचप्रमाणे शॉर्ट फाईन कव्हर पॉईंट कव्हर यावेळेला आपण पाहू शकाल पंचांकडे लावड अपील परंतु मात्र पंच इंटरेस्टेड नाही आहेत. नो ॲक्शन असलेल्या कारणाने मात्र ही धाव मात्र मिळणार नाही आहे. हा महत्त्वपूर्ण येतोय त्या ठिकाणी डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिरावते या निर्धाव चेंडूनंतर 12 या आकड्यांवर. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2 मधील 5 षटकांचा सामना असल्या कारणाने थोडंसं मात्र अडथळा निर्माण जाणवलाय यात काही शंका नाही आहे. कारण की पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहू शकाल 3 खेळाडू 38 सलकर बाहेर आहेत. फलंदाजासाठी संधी आहे परंतु अचूक टप्प्यावर भेदक मारा एक गोलंदाजीने करून दाखवला आहे. सुंदररित्याची गोलंदाजी या ठिकाणी मेगा फायनल मध्ये करताना पुनश्च एकदा चिन्मय यावेळेला हलक्यात ढकललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न फंबल झालाय आणि ते मात्र सहजरित्या 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटक संपलेत. प्रथम बॅटिंग करताना टीम SR वॉरियर्स धावसंख्या 2 बाद पाहायला मिळत आहे 14. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया DJ विकीला संधी आणि ऐकूया एक गोड आवाज. धन्यवाद DJ. चला निया स्ट्रायकर थोडंसं स्पीडअप करा कारण की दुसऱ्या डावामध्ये जेव्हा तुम्ही धावाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आत येऊ तेव्हा मात्र तुम्हाला ते बॅड लाईटच्या सामोरे करावं जावं लागणार नाहीये ह्याची मात्र नोंद घ्या. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा ही मात्र विनंती असेल कॉम्बॉक्स मधून आयोजकाकडून. पाहूया 2 षटक संपलेत. प्रथम बॅटिंग करताना SR वॉरियरची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 बाद पाहायला मिळते 14. तर पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केला जात आहे तिसऱ्या षटकामध्ये. प्रज्वलला आपण पाहू शकाल एका बाजूला हनी या स्पर्धेतील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. आज मात्र प्रत्येक युवकांसाठी प्रेरित असणारं नाव म्हणजे हनी. आज मात्र चांगली फलंदाजी केली. मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये KPL 2024 मध्ये इम्प्रेस केलं या खेळाने. तर पाहूया ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल पाहायला मिळतोय तो म्हणजेच मानस खेळतोय 3 चेंडू 3 धावेवर आणि हनी खेळतोय 3 चेंडू 2 धावेवर. यावेळेला थोडंसं कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा त्याच प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. एक बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या धावसंख्येमध्ये स्कोअर ऍड ऑन होईल. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 15-15. इथून मात्र 5 षटकांचे सामने 2 षटक 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15. हनीला मात्र इथून आक्रमण करावं लागेल कारण की आपण पाहू शकाल हनीकडे क्षमता आहे. आज मात्र हनीने इम्प्रेस केला आहे. बॅट नसू दे किंवा बॉल नाही आज मात्र हनीने ज्याला मात्र स्पर्श केलाय तो मात्र सोनं बनलाय. इथून मात्र पाहूया हनी 3 चेंडू 2 धावेवर खेळतोय परंतु इथून मात्र हनीला नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. यावेळेला चांगला फटका स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला मात्र अडवलं गेलाय. सॉफ्ट हँडने फेकी केली जाते तोपर्यंत एक धाव परिपूर्ण. प्रत्येक चेंडूमागे धाव घेण्याचा प्रयत्न आहे या 2 फलंदाजाचा. धावसंख्या 16 रन ऑन स्कोर कार्ड. ओडीआय क्रिकेटमध्ये विचार केला तर एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केलाय इवन मॉर्गन. त्याचा जर्सी नंबर या ठिकाणी फलकावर उलगडतोय 16 आणि 16 षटकार त्याने एका डावामध्ये ठोकले आहेत. यावेळेला मात्र पंचांकडे दाद यस पंच इंटरेस्टेड आहेत आणि इथे मात्र मानस तंबूच्या आसराला देऊया आपण पुन्हा एकदा डीजेला संधी आणि ऐकूया गीत. करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा
धन्यवाद डीजे. तर पाहूया या ठिकाणी आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024 आज मात्र स्पर्धेचं वन डे फॉर्मॅट आणि वन डे फिनिश पद्धतीने ही स्पर्धा देखील खेळली जात आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला फलकावर तर 16 धावा या पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी हाताळताना प्रज्वल आपण पाहू शकाल. यावेळेला चांगला स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला मात्र अडवलं जाईल तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 रन स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. धावसंख्या 17 पाहायला मिळते. या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी मात्र यावेळेला आपण पाहू शकाल वारा मात्र थांबला गेलाय. इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल होणं अवघड होईल. दुसऱ्या धावामध्ये देखील ते दृश्य पाहायला मिळेल परंतु जो मात्र संघर्ष करेल तो मात्र विजय होईल. यावेळेला मात्र बॅकफुटवर गेले हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा 1 धावेने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 रन ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. 18 विराट प्रेम कोहली जेव्हा मात्र वयाच्या 18व्या वर्षी वडिलांना गमावलं तेव्हा मात्र रणजी क्रिकेटमध्ये खेळत असताना शतक ठोकलं आणि त्यामुळे त्यानंतर मात्र ठरवलं की 18 ही जर्सी परिधान करेल आणि विराट प्रेम कोहली यांच्या फिटनेसवर दाद देऊन युनायटेड स्टेट अमेरिकाच्या पंतप्रधानांनी मात्र दर्शवलं की 2027 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मात्र क्रिकेटचा उल्लेख केला जाईल. यावेळेला मात्र काय घडत आहे 2 धावा मात्र परिपूर्ण होत आहे आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 धावा या फलकावर 2020. तर पाहूया 3 षटक संपलेत. प्रथम बॅटिंग करताना एसआर वॉरियरची धावसंख्या 3 गडी बाद पाहायला मिळते 20. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय चिन्मयने मात्र आज इम्प्रेस केला आपण पाहू शकाल. उंचपुरा असं गोलंदाज आणि चांगली गतीवाने गोलंदाजी हाताळतो. तब्बल 120 ते 125च्या स्पीडने ज्याच्याकडे गोलंदाजी शैली आहे तोच गोलंदाज ज्याच्याकडे फ्रंट लाईन म्हणून पाहिलं नव्हतं परंतु एक इकॉनॉमिकल आणि विकेट टेक गोलंदाजी पाहिली आहे. जेव्हा मात्र विकेटची गरज असते चिन्मयला इंट्रोड्यूस केला होता. इथून मात्र हनीची विकेट काढायची आणि चिन्मयला इंट्रोड्यूस केलाय. यावेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडा लॉंग चेस करत आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स इथे मात्र अडवलं गेलाय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. धावसंख्येचा विचार केला फलकावर 22 पाहायला मिळतात. 30 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल पहिल्या डावामध्ये आणि 30 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल दुसऱ्या डावामध्ये. 30 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हे देखील बघण्यायोग्य असेल कारण की झालाय 3.1 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेला चांगला स्कूप पाहायला मिळालाय. आपण पाहू शकाल वारंवार स्कूपचे फटके दर्शवताना आपण पाहू शकाल हनी पाहायला मिळत आहेत. 1 धाव ॲड ऑन होते फलकावर. धावसंख्या 23. इथून मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु हनीला माहीत आहे की मोठे फटके सायंकाळच्या सत्रामध्ये खूप अवघड असं मारणं त्यामुळे सिंगल डबलला रोटेट करणं हे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि तेच रोटेशन करताना पाहायला मिळते हनी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल अंकेश पाहायला मिळतोय. यावेळेला गती फार होती परंतु टप्पा खराब फुलटॉस होता. 1 धाव नक्कीच मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. 3 चेंडू हाताळले त्या षटकामधील पहिल्या चेंडूचा विचार केला दुहेरी धाव. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर एकेरी धाव. तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर एकेरी धाव. 3 चेंडू हाताळले 4 धाव खर्च केले या षटकामध्ये आणि धावसंख्या 24. यावेळेला थोडंसं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडंसं गतीने आणि उसडी कमी त्याचाच फायदा झालाय. गोलंदाज चिन्मयला आलाय महत्वपूर्ण मेगा फायनल मधील निर्धाव चेंडू. धावसंख्या 24 वरती स्थिरावते. इथून मात्र 2 अजूनही चेंडू शेष असतील षटक क्रमांक 4 मधील. यावेळेला हलक्या हाताने ढकललाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जाऊन अडवेल चेंडूला तोपर्यंत मिळेल 1 धाव. धावसंख्या 25. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 4 मधील आणि धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 25.
यावेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऋषी वेगाने धावतायत. एक धाव पूर्ण केला आणि इथे पहा चिताईच्या चपडाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावांची गती जर पाहिली तर फलकावर जाऊन पोहोचलाय ती म्हणजे 27 धावा. अंतिम षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी कोण येईल तोपर्यंत देऊया आपण डीजे विकेला संधी आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. तर पाहूया डेथ ओव्हर मध्ये आपण बघू शकाल कृणाल पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला फटका इथून मात्र क्षेत्ररक्षक धावतायत वेगाने. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जीवन चक्कतेने केला जात आहे परंतु इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. आपण पाहू शकाल डेथ ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. इथून मात्र गोलंदाजावर दबाव दडपण प्रेशर टाकलं गेलं जाईल यात काही शंका नाही कारण की हनीच्या बॅट मधून आलाय मेगा फायनल मध्ये चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या 31-31. 31 धावा पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहायला गेलं तर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. मेगा फायनल मधील पहिला डाव सुरू आहे. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होईल तोपर्यंत क्षेत्ररक्षण मध्ये थोडेसे बदल करताना यावेळेला आपण पाहू शकाल डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे मात्र 30 सर्कल बाहेर क्षेत्ररक्षण पाहू शकाल. यावेळेला मात्र जागा बनवली आणि चेंडूला पाठवलाय. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो बॅक टू बॅक हनीच्या बॅट मधून आलाय खणखणीत KPL 4. धन्यवाद डीजे. पाहू शकाल पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. मी म्हटलं होतं हनीला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. हनीची बॅट मात्र आता 2 चेंडू मागे बोलू लागले आहे. हनी ऑन झालाय फायर. हनीचा विचार केला तर मात्र हनी खेळतोय 11 चेंडू आणि 16 धावेवर. काही कमालीची बॅटिंग आपण पाहू शकाल हनीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेला मात्र नक्कीच काय घडलं. 1 धाव पूर्ण केलाय. गोलंदाज धावतायत आणि हनी मात्र चिताईच्या चपडाईने 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. असं वाटतंय की हनी मात्र ऑन स्ट्राईक आलाय परंतु लेगबायच्या स्वरूपात 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 2 ने फ्लाय त्याने जाऊन पोहोचेल ती म्हणजे 37 धावा. फायटिंग टोटल तर या ठिकाणी बनवलं गेलाय कारण की मित्रांनो 5 षटकांचे सामने आहेत. मेगा फायनल आहे. सायंकाळची वेळ आहे. कोणतंही मैदान असू दे सायंकाळच्या सत्रामध्ये जेव्हा मात्र जास्त धावा बनल्या जातील मेगा फायनल मध्ये ते डिपेंड करणं सोपं जातं आणि ते हनीच्या गोलंदाजी खूप अप्रतिम आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. हनी मात्र स्ट्राईक एंडला आहे आणि यावेळेला ट्रम लाईनच्या बाहेर चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या 38-38. इथून जर पाहायला गेलं तर अजूनही चेंडूचा खेळ बाकी असेल 3 आणि धावसंख्या 38 फलकावर. इथून जर 3 चेंडू मागे 4 ते यावेळेला पुनश्च एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने फ्लाय. धावसंख्या 39 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ क्षमस्व 40 धावा या फलकावर पाहायला मिळत आहे. यावेळेला चांगला फटका. इथून मात्र क्रिकेटच्या खेळावर फुटबॉलचं दृश्य दाखवताना पाहायला मिळत आहेत. इथून 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या फलकावर 42-42.
यावेळेला शॉर्टम पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र निघून जात आहे आउट ऑफ द पार्क. KPL विथ सिक्सर 6. धन्यवाद डीजे. काय सुंदर बॅटिंग करत आहे आपण पाहू शकाल. हनी ऑन फायर झालाय. अंतिम चेंडू आहे. हनीचा विचार केला 14 चेंडू आणि 26 धावांची धुव्वाधार बॅटिंग करताय. यावेळेला चांगला फटका हलक्या ढकललाय. क्षेत्ररक्षक चिन्मय आहे डीप मध्ये, चेंडूला अडवला जाईल, फेकी करेल परंतु पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र हनी बाद झालाय. चांगली बॅटिंग केली. हनीचा विचार केला तर 15 चेंडू फेस केले आणि 27 धावांची धुव्वाधार बॅटिंग केली. आणि इथून मात्र धावांचा विचार केला तर धावा आहेत फलकावर, ते म्हणजेच 49 आणि 50 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय 5 षटकामध्ये. देऊया आपण डीजेला संधी आणि पुन्हा येऊया सेकंड डावामध्ये, जिकडे मात्र मेगा फायनल रंगते SR वॉरियर्स विरुद्ध निया स्ट्रायकर्स. घेऊया एक छोटासा ब्रेक. हॅलो माइक चेक चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुंभवरी प्रीमियर लीग 2024 मेगा फायनल. एका बाजूला SR वॉरियर्स तर त्यांच्या विरोधात 2 हात करताना निया स्ट्रायकर्स. नाणेफेकीचा कॉल जिंकला निया स्ट्रायकर्स संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खराब गोलंदाजी राहिली. 49 धावा खर्च केल्या आणि 50 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय SR वॉरियरच्या फलंदाजांनी. आणि इथून मात्र 50 धावा इथे मात्र इझिली डिपेंड केल्या जातील असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये धावा डिपेंड करणं इझी झालेत. मग ते 36 बनवा किंवा 54. आपण पाहिलं आहे हनीची बॅटिंग खूप बोलू लागली आहे. बॅटने मात्र कमाल करतोय हनी आणि बॉलने सुद्धा कमाल करतोय. बॅटिंग करताना पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली, 15 चेंडू 27 धावांची खेळी केली आणि दुसऱ्या डावामध्ये बॉलने कसा कमाल करेल हे देखील बघण्यायोग्य असेल. चला निया स्ट्रायकर संघाच्या फलंदाजाला विनंती करतो थोडंसं स्पीडअप करा, अन्यथा बॅड लाईटचं सामोरं करावं लागेल. ह्याची मात्र नोंद घ्या. निया स्ट्रायकर्स थोडंसं स्पीडअप करा, अन्यथा तुम्हालाच बॅड लाईटचं सामोरं करावं लागेल. ह्याची मात्र नोंद घ्या. 30 चेंडू आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. नाण्याची एक बाजू पाहिली आणि ती एक बाजू खूप स्ट्रॉंग होती. हनीचा बॅट मात्र बोलली त्या पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहू शकाल अप्रतिम ओपनिंग पेअर ज्याप्रमाणे IPL मध्ये आपण पाहू शकाल एक स्वागत सत्कार केला जातो ओपनिंग पेअरचा आणि त्याचप्रमाणे इथे मात्र बँजो आणि पार्टीने मात्र स्वागत केलं जात आहे 2 सलामी बॅटरचा. एका बाजूला पाहायला मिळेल, एका बाजूला अपील तर दुसऱ्या बाजूला ऋषी. तर बघूया गोलंदाजी ट्रॅकवर भाविक. आपण पाहू शकाल एक आयकॉन खेळाडू. प्रत्येक संघामध्ये 2 चॉईस प्लेअर, एक चॉईस प्लेअर आणि एक आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. SR वॉरियर संघाचा विचार केला तर हनी आणि भाविक हे मात्र आयकॉन खेळाडू आणि चॉईस खेळाडू पाहायला मिळत आहेत. हनीने मात्र इम्प्रेस केलाय बॅट आणि बॉलने, तर मात्र भाविकने इम्प्रेस केलाय ते म्हणजेच बॉलने. पहिलं षटक हाताळण्यासाठी P1 मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज
आपण पाहू शकाल भाविक पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. रोहित पाटील, समीर संखे कृपया व्यासपीठावर यायचं आहे. रोहित पाटील आणि समीर संखे, चला पुन्हा एकदा मॅचला स्टार्ट. चांगला फटका, अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये हनी आहे. हनीने थोडीशी केलाय खराब क्षेत्ररक्षण. इकडे मात्र एक होती, तिकडे मात्र मिळाल्या 1+1. 2 धावा ने खातं मात्र इथे उघडलं जात आहे ऋषीचं. आणि पाहू शकाल ऑफ द मार्क ऋषी, 1 चेंडू 2 धावा. 50चा टार्गेट ठेवलाय सेट. आणि इथे मात्र फलंदाज होत आहे पहिल्या चेंडूवर, करतोय 2 धावा. आपण पाहू शकाल सायंकाळचं सत्र 6:50 गयाच्या काट्याला लागली गेले आहेत. परंतु मेगा फायनल अजून देखील रंगत आहे KPL 2024. यावेळेला चांगला फटका, सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू मात्र निघून जात आहे आउट ऑफ द मार्क. आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट फटका, शॉट ऑफ द डे आणि शॉट ऑफ द टुर्नामेंट देखील म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवर आपण बघू शकाल दुहेरी धाव आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर जिकडे मात्र 1 धाव होती, तिकडे मात्र 2 धावा मिळाल्या. स्ट्राइक एंडला आला पुन्हा एकदा ऋषी आणि ऋषीने ठोकला एक दर्जेदार हाय क्वालिटी दर्जाचा KPL सिक्सर. यावेळेला आपण पाहू शकाल डाऊन द लेग षटकार ठोकल्यानंतर मात्र प्रेशर होतं आणि ते प्रेशर रिलीज करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी अव्वंतर चेंडू, धावसंख्या 1 ने फ्लाय, धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचलाय 9-9. यावेळेला चांगला फटका हलक्या हाताने ढकललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. 1 धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि ते मात्र 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा आहेत 11. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू. इथून मात्र खराब सुरुवात असं म्हणायला देखील हरकत नाहीये. आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर मात्र दुहेरी धाव. अशा प्रकारे 11 धावा या फलकावर. 50चा टार्गेट सेट केलाय. त्यावेळेला चांगला चेंडू होता, सन्मान दिला. आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलाय, अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों को पनिश करो. चांगल्या चेंडूला वाट पहा आणि खराब चेंडूची वाट लावून पाहूया. धावसंख्या 12. 2 चेंडू अजून विशेष पहिल्या षटकामधील. यावेळेला चांगला चेंडू, इथे मात्र झेल घेण्याची सुवर्ण संधी. चांगला प्रयत्न, परंतु इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच प्रयत्नाचे पराकाष्ठ केले, जे एफर्ट दिले त्यासाठी मात्र 100% नक्कीच हॅट्स ऑफ. आपण पाहू शकाल थोडासा उलट्या दिशेने होत असताना चांगला प्रयत्न होता, परंतु झेल घेतला. जेव्हा धरतीला दान झाला तेव्हा मात्र बॉडी टच झाली होती. 2 धावा पूर्ण होतील, धावसंख्या फलकावर 14. अंतिम चेंडू अजूनही शेष पहिल्या षटकामधील. यावेळेला मात्र चांगला चेंडू आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद जिंदाबाद. एक चांगली सुरुवात चंदू शेट्टे सरांच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर कडक भेदडक सुरुवात, आणि G24 तासाच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर 1 पाऊल पुढे सुरुवात. इथून मात्र 24 चेंडू आणि सामन्याचं समीकरण असेल 36. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकाल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. तुम्ही घर बसल्या तुमच्या स्मार्टफोनवर आणि स्मार्ट टीव्हीवर देखील या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकाल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा KPL 2024. हनीचा पहिला चेंडू हलक्याने ढकललाय.
शॉर्ट कव्हर मधून चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत तोपर्यंत चेंडू अडवला जाईल सिली पॉइंटला. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावा जाऊन पोहोचतायत फलकावर ते म्हणजेच 15 धावा. एक चांगली सुरुवात मिळाली इथे मात्र आपण पाहू शकाल धावांचा पाठलाग करताना निया स्ट्रायकर संघाला 2 सलामी बॅटर एक चांगली चुरस देताना. या वेळेला मात्र उडवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र काय घडत आहे अप्रतिम झेल आणि फलंदाज आपण पाहू शकाल अपीलचा खेळ संपलाय. बॅक टू द डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. म्हणतात ना आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि तरी हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पाहूया इथे मात्र कोणता संघ इतिहास घडवत आहे. एका बाजूला SR वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला निया स्ट्रायकर्स. कोण जिंकेल कोण हारेल ह्यातील मात्र फरक खूप मोठा आहे, कारण की आपण पाहू शकाल सुरू आहे KPL 2024 मधील मेगा फायनल. बिग बॅटल मॅच आहे टाईट, कारण की दोन संघामध्ये सुरू आहे बिग फाईट. इथून मात्र पहिलं चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात उत्कृष्ट झेल टिपला गेला. आपण पाहू शकाल कॉर्नर रिजन मध्ये आणि इथून मात्र फलंदाजाला बाद केला. नवीन फलंदाज आदित्य लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय निया स्ट्रायकर संघ. यावेळेला हलक्या हाताने ढकललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल चेंडूला मात्र अडवलं जाईल मानसच्या माध्यमातून. तोपर्यंत मिळेल एक धाव. धावसंख्या 1 ने फ्लाय. धावसंख्या 16 सुवा. हॅलो माइक टेस्ट. 16 धाव या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा हनी जो कमाल केला होता बॅटने तोच आता करताय बॉल नाही. 3 चेंडू हाताळलेत, 2 धावा खर्च केलेत, एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. जी पार्टनरशिप बनली होती ती मात्र ब्रेक केली आहे. हनीने 4 चेंडू फेस केलेत, 2 धावा खर्च केलेत, एक निर्धाव चेंडू आणि एक विकेट. काही कमालीची गोलंदाजी. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय हनी. गुड बॉलिंग. यावेळेला उडवलाय, फटका फसलाय आणि ते हनी मात्र स्वतः चेंडू खाली. इथे मात्र काय घडलाय जेल सुटलाय. महत्वपूर्ण एक धाव सुद्धा मिळालाय आणि इथून मात्र पाहू शकाल धावसंख्या 1 ने फ्लाय होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावर ती म्हणजेच आपण पाहू शकाल 17 धावा. इथून मात्र षटक क्रमांक 2 सुरू असताना अंतिम चेंडूचा खेळ शेष. यावेळेला सुंदर चेंडू कमाल केला होता पहिल्या डावामध्ये बॅटने आणि कमाल करतोय दुसऱ्या डावामध्ये बॉलने. षटक या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला फलकावर धावा आहेत 17. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहू शकाल 14 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण डीजेला संधी. यू गया आणि यू आया. पानी 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 वो दिन भी सानी 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 आजा उनो on the beach यार फोटो मेरी खींच भी किस्मत होगी तेरी कर तू ये बात न मानी पानी 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 तू भी सानी 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 आजा on the beach यार फोटो मेरी खींच भी किस्मत होगी तेरी कर तू ये बात न मानी. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024. 50 धावाचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे आणि इथे मात्र पाहू शकाल धावा झाल्यात फलकावर ते म्हणजेच इथून पाहायला मिळतील 17 आणि इथून करावं लागतील 18 चेंडू आणि 33 धावा. 11च्या रिक्वायर्ड रन रेटने मात्र खेळावं लागेल. हे मात्र तुम्ही पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवर
पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे आणि तमाम जोडलेल्या यूट्यूबवर श्रोतांचं देखील मनापासून आभार. आज मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये कोण चॅम्पियन संघ बनेल आणि कोणाला मात्र इथून मात्र निराशा पत्करावी लागेल हे देखील बघणे योग्य असेल. कारण की तब्बल 364 दिवस वाट पाहून 365 दिवस जेव्हा मात्र उजळतो तेव्हा मात्र KPLचं आयोजन होते, यात काही शंका नाही मित्रांनो. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघू शकाल इथे मात्र रोहितचं स्वागत केलंय. स्विच हिटचा फटका, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु या प्रकारे मिडल ऑफ द बॅट बॉल करतोय ट्रॅव्हल सीमारेषे बाहेर चौकार 4च्या मदतीने केलंय रोहितचं स्वागत आणि धावसंख्या 21. धन्यवाद डीजे. यावेळेला टर्म लाईनच्या बाहेर पंच दर्शवताना व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने फ्लाय होते, धावसंख्या धावून पोहोचेल 22. इथून मात्र 2 षटक संपली होती. कमालीची गोलंदाजी हाताळली होती. पहिल्या षटकामध्ये थोडंसं एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाला भाविक, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केला हनीने. यावेळेला चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिकडे मात्र फ्लाइंग कॅच पाहायला मिळाला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. मारना कहीं और चाहते थे, गेंद कहीं गई और ये लगता हुआ काफी बड़ा झटका. ऋषि बैक टू द डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. 16 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर वाईट बॉल, परंतु मिळालाय महत्वाची विकेट. मारना कहीं और चाहते थे, गेंद गई कहीं और, लेकिन जो नतीजा चाहना चाहते थे एसआर वॉरियर्स के गेंदबाज वही मिला. विकेट मिली काफी बड़ी. ऋषि बैक टू द डगआउट गॉन जाते हुए. 16 गेंदे और 28 रन की दरकार. यावेळेला चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने मात्र चेंडूला अडवलं गेलाय. क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत फक्त या ठिकाणी एकच धाव पूर्ण केलाय, दुसऱ्याचा प्रयत्न कोणताही नसेल आणि धावसंख्या 1 ने फ्लाय होते आणि जाऊन पोहोचेल फलकावर. आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23. 2 गडी बाद, 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट. धावांचा पाठलाग करताना 50. इथून मात्र पाहू शकाल चांगली सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये, 14 धावा होत्या, परंतु त्यानंतर हनीने केला कमबॅक. यावेळेला फुल टॉस, हनी डीप मध्ये आहे. मी म्हणतो ना की हनी ज्या गोष्टीला आज मात्र हात लावेल ती मात्र सोनं बनेल. बॅटने हात लावतोय, धावा होत आहेत, बॉलने हात लावतोय, विकेट मिळते आणि फिल्डिंग करताना जर बॉल हातात आला तर विकेट मिळते. इथे मात्र फलंदाज बाद होते. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी आणि ऐकूया. चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या धन्यवाद डीजे. तर पाहूया इथून मात्र 2 चेंडूचे खेळ बाकी. 14 चेंडू आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण. यावेळेला मात्र ट्रम लाईनच्या बाहेर पंच दर्शवताना या सिटीचा व्हाईट बॉल. अजून कहाणी में ट्विस्ट बाकी है मेरे दोस्त. हॅलो,
यावेळेला पुन्हा एकदा ट्रम लाईनच्या बाहेर चेंडू. चांगले चेंडू हाताळतात मग खराब चेंडू हाताळताना एक्स्ट्रा धावा सुद्धा खर्च आहेत आणि इथून मात्र एक्स्ट्रा रन सुद्धा खर्च केली जात आहे. हॅलो हॅलो सर्वांना सूचित करू इच्छितो की मान्यवरांनी कृपया करून आसन सोडून घ्यायचे आहे. कृपया करतो मी कुंदन बाळकृष्ण संख्ये निर्धार सेवा संस्थाचे संचालक तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवसेना मी विनंती करतो कुंदन भाऊ यांना की त्यांनी आसनस्थ व्हायचे आहे. कुंभोली गावचे सरपंच सो तृप्ती कुंदन संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. कुंभोली गावाचे उपसरपंच मान्य श्री अमित परशुराम संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचं आहे. माजी उपसरपंच श्री राहुल गंगाधर संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचं आहे. कुंभोली गावचे निर्वाचित सदस्य मान्य श्री राहुल विजय संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. कुंभोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख माननीय श्री सूर्यकांत पांडुरंग संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. कुंभोली गावचे शाखा प्रमुख तसेच माजी उपसरपंच श्री रुपेश रामदास संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. रोहित पिंपळे याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. ओम संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. प्रज्वल संतोष संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. रोहित प्रदीप संख्ये तीर्थ एंटरप्राइजेस चे प्रॉपरायटर याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. प्रशांत सखाराम संख्ये कुंभोली शिवसेना उपशाखा प्रमुख याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. अक्षय पाटील कुंभोली गावचे उपशाखा प्रमुख शिवसेना गट याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. अक्षय पाटील श्रीकांत संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. कृणाल जयवंत पिंपळे याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. प्रशांत रामचंद्र संख्ये याने देखील आसनस्थ व्हायचे आहे. धावसंख्या फलकावर पाहू शकाल 27 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. इथून मात्र 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. इथून जर पाहायला गेलं 11.50 ची सरासरी गाठावी लागेल. 11 चेंडू पूर्णांक 50 च्या सरासरीने इथून मात्र खेळावं लागेल. आणि KPL 2024 जी सुंदर आयोजन आज आपल्याला पाहायला मिळतंय त्यासाठी विशेष करून ज्या मौल्यवान दातांचं आपल्याला सहकार्य लागले. प्रथमतः मी श्री गुरुप्रसाद सुधाकर संख्ये कुंभवली, श्री अक्षय किशोर संख्ये पालघर कुंभवली, श्री कुंदनजी बाळकृष्ण संख्ये कुंभवली, श्री विजय सीताराम पिंपळे कुंभवली, श्री रोहित प्रदीप संख्ये कुंभवली, श्री प्रल्हाद पाटील कुंभवली, श्री नैवेद्य नरेंद्र संख्ये कुंभवली पालघर, श्री भरत पिंपळे गुंदवली, श्री विकी संख्ये कुंभवली, श्री अनंत संख्ये कुंभवली, श्री दीपक बाळकृष्ण संख्ये कुंभवली, श्री कल्पेश विनायक संख्ये कुंभवली, श्री प्रेमचंद यादव बोईसर, श्री आकाश मेहुल जयस्वाल बोईसर, श्री जतीन पाटील कुंभवली, श्री रोहित पाटील कुंभवली, श्री धीरज गजानन पिंपळे कुंभवली, श्रेया केमिकल कुंभवली, श्री प्रतीक अरुण संख्ये कुंभवली, श्री सूर्यकांत पांडुरंग संख्ये कुंभवली, श्री अक्षय रंजन पाटील कुंभवली, श्री चेतन चिंतामण संख्ये कुंभवली, श्री स्मितेश राजन संख्ये विरार कुंभवली, श्री रुपेश रामदास संख्ये कुंभवली, श्री राहुल कमळाकर संख्ये कुंभवली. आणि प्रथम पारितोषिक आपल्याला कुंभोली प्रीमियर लीग कमिटी 2024 यांनी दिलेलं आहे. द्वितीय पारितोषिक जे दिलेले आहेत ते श्री रुपेश संख्ये उर्फ बाली कुंभोली गावाचे भाचे. या ज्या सुंदर अशा आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात ते चषक आपल्याला मिळालेले आहेत कैलासवासी नरोत्तम विष्णू पाटील कुंभोली यांच्या स्मरणार्थ श्री अंकित नरोत्तम पाटील यांच्याकडून. लाईव्ह जी आपल्याला आज ही टुर्नामेंट पाहायला मिळते, आज आपण मोबाईलद्वारे लॅपटॉपद्वारे कुठेही मॅच पाहू शकतो. त्यासाठी जो हातभार लागला तो म्हणजे प्रज्वल संतोष संख्ये व आपल्याला हे डीजेची सुंदर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे शुभम प्रकाश संख्ये.
सामन्याकरता चेंडू जे पुरवलेले आहेत ते श्री मुकेश रामचंद्र संखे यांच्याकडून श्री ओम संखे कुंभवली याने देखील मोलाचं सहकार्य दिलेले आहे. श्री रोहित पिंपळे श्री प्रशांत सखाराम संखे यांच्याकडून मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या सर्व दात्यांचा मी पुन्हा KPL कमिटी 2024 तर्फे खूप खूप धन्यवाद करतोय. आणि पुढे आपण कॉमेंट्रीकडे वेळा तामोरे साहेबांना विनंती करतो की पुढील कॉमेंट्री सांभाळायचे. धन्यवाद. या ठिकाणी पाहू शकाल 8 चेंडू आणि तुम मात्र गरज असेल ती म्हणजेच 20 धावांची. एक चेंडू, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर आपण पाहू शकाल एकेरी धाव. क्षमस्व. या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल इथून मात्र 7 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी आपण पाहू शकाल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण करताना चेंडूला मात्र अडवलं जाईल. 2 धावा मिळतील आणि तुम मात्र सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 19 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे विकीला संधी. यस डीजे. धन्यवाद डीजे. पाहूया 50 धावा टार्गेट सेट केलं होतं. धावसंख्या इथून मिळायला गेलं ते 31 आणि इथून करावा लागतील 6 चेंडू 19. 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू उडवलाय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू मात्र कॅच होणार नाहीये आणि इथून मात्र काय घडतंय रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते आहे. इथून मात्र कहाणी में अभी भी ट्विस्ट बाकी है. 5 चेंडू आणि 18 धावा अजून मात्र करायचे आहेत. इथून मात्र 3 षटकार लगावले जातील का? रिंकू सिंग, युवराज सिंग, शशांक सिंग सारखी फलंदाजी होईल का हे देखील बघण्यायोग्य असेल. आणि पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये रनआउट आपण पाहू शकाल. चांगलं फलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये काही कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. नाव आहे हनी. आयकॉन खेळाडू म्हणून SR वॉरियर्स संघामध्ये दाखल झाला आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून कुंभोली गावामधील पाहायला मिळतोय. त्याबरोबर डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. प्लेड अँड मिस हे दृश्य आपण पाहिलं. इथून 4 चेंडू आणि 18 धावा. हे मात्र सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. एकतर्फी सामना मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या तर तेव्हा वाटलं होतं की सामना नक्कीच चुरशीचा पाहायला मिळेल परंतु तिथून मात्र नक्कीच हनीने हाताळलेलं ते षटक. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. इथून मात्र अजूनही करावे लागतील 3 चेंडू आणि 18. 3 चेंडू 3 षटकार येतील का हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल कुणाल 5 चेंडू फेस केलाय. 4 धावेवर खेळतोय तर दुसऱ्या बाजूला नील. यावेळेला सुंदर फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक भाविक. यावेळेला मात्र जेल सुटला गेलाय आणि देखील सोडला गेला असं म्हणायला देखील हरकत नाहीये कारण की जर जेल टिपला गेला असता तर मात्र वेळ जास्त गेला असता हे देखील भाविक आम्हाला दर्शवताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र 2 चेंडू आणि 17 धावा. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि फलंदाज बाद होत आहे. या ठिकाणी पाहायला मिळतं अजून मात्र औपचारिकता बाकी असेल सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज थोडंसं धावत येत आहेत कारण की त्यांना माहिती आहे वेळ दौडून चालणार नाहीये. 1 चेंडू आणि 17 धावा. हॅलो 1 चेंडू आणि 17 धावा.
आणि इथे मात्र पाहू शकाल KPL 2024 चा चॅम्पियन संघ बनला गेलाय SR वॉरियर्स. तब्बल 4 मेगा फायनल खेळला आणि 4ही मेगा फायनल मध्ये चॅम्पियन संघ बनला गेला. अभिनंदन SR वॉरियर संघ अँड हार्ड लक निया स्ट्रायकर्स. हॅलो. धन्यवाद. आणि बादाप्रमाणे 2024 KPLचा विजेता संघ SR वॉरियर्स यांचे खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे निया स्ट्रायकर्स